श्री नीलकंठेश्वर प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन विविध गुणदर्शनाने आणि उत्साहपूर्ण वातावरणात झाले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या एकापेक्षा एक सरस नृत्याविष्काराने पालकांचे डोळे दिपवून टाकले. गीता जयंतीचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी भगवद्गीतेतील 15व्या अध्यायाचे सामूहिक पठण केले, ज्यामुळे वातावरणात सात्विकता निर्माण झाली. त्यानंतर स्वागत गीत आणि गणेश वंदनेने सांस्कृतिक कार्यक्रमाचा पडदा उघडला. चिमुकल्यांनी वारकरी नृत्य, श्रीकृष्ण लीला आणि मदर थीम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. एकीकडे तेलुगू आणि हिंदी मराठी गाण्यांच्या रिमिक्सवर थिरकणारी पावले, तर दुसरीकडे महाराष्ट्राची लोकधारा जपणारे जय मल्हार आणि गोंधळ नृत्य पाहून उपस्थित भारावून गेले. जोकर थीमने हास्यकल्लोळ उडवला, तर छावा आणि महाकाली नृत्याच्या सादरीकरणाने अंगावर शहारे आणले. प्रमुख पाहुणे डॉक्टर माणिक गुर्रम यांनी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचे कौतुक केले. मुख्याध्यापिका संगीता आडकी यांनी प्रास्ताविक केले, तर सोनाली आडकी व मल्लीनाथ कलशेट्टी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजू आडकी, रवी नादरगी, भास्कर आडकी, अरविंद अच्चुगटला, अनिल धुळम, पर्यवेक्षक श्रीधर द्यावरकोंडा, श्यामला गवनी आदी उपस्थित होते. ज्या संगीतामुळे जीवनातला गोडवा वाढतो, त्या संगीताशी त्यांची मेळ जुळते. वार्षिक स्नेहसंमेलनावेळी होणारे जे विविध सांस्कृतिक उपक्रम आहेत, त्यातून विद्यार्थ्यांना एक चारित्र्य संपन्न असे विद्यार्थी घडत असतात. या कार्यक्रमाची तयारी होत असताना विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या विचारांची दळणवळण होत असते. म्हणजे एक कॉलवर साहेबांनी, खरं म्हणजे डॉक्टर म्हणजे रुग्णसेवा, तसं डॉक्टर लोक असं कार्यक्रम स्वीकारत नसतात. त्यांना वेळ फार महत्त्वाचं असतं. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असतं. तरीही वेळात वेळ काढून आमच्या विनंतीला मान देऊन साहेबांनी इथं उपस्थित राहिल्याबद्दल पुनश्च त्यांना धन्यवाद देतो आणि कार्यक्रम सुरू करा असं माझे संयोजकांना आदेश देतो. मोबाईल त्याला एक टायमिंग ठेवा आणि त्या टाईममध्ये मोबाईल वापरायला पाहिजे. बैठा खेळ पेक्षा बाहेर त्यांना मैदानी खेळ जर का मुलांनी केला तर 3-4 गोष्टी त्यांच्यामध्ये येतील. एक म्हणजे स्वतःचा विकास करताना टीम सोबत कसं काही जिंकायचंय. कालची मॅच सगळ्यांनी बघितली असेल. सगळ्यांनी चांगलं क्रिकेट खेळलं म्हणून आपण जिंकलोय. तसं एक माणूस काही करू शकत नाही. तुम्हाला एका माणसासोबत सगळ्या टीम सोबत आपण राहावं लागतं आणि हे जर का शिकवायचं असेल तर मैदानी खेळाकडे लक्ष द्या. आणि सगळ्यात शेवटचं सांगतोय, आरोग्य. आपण त्यातल्या त्यात नशीबवान आहोत. पूर्व विभागातील लोक जे आहोत, आपलं जेवण जे आहे हे सर्व परिपूर्ण आहे, हे महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी सर्व शिक्षकांना मी विनंती करतो की
या पोरांना बरंच काही येतं, पण त्यांना एक्सप्रेस करणं जमत नाही. आणि ते एक्सप्रेस जर का करायचं असेल तर शाळेमध्ये कंटिन्युअसली वक्तृत्व स्पर्धा ही असायलाच पाहिजे. आणि जेवढे वक्तृत्व स्पर्धेमध्ये मुलं सामील होतील त्यांना लोकांसमोर कसं सांगता येईल. आता मला बरंच काही माहिती आहे, पण मी एक्झामिनरच्या समोर बोललोच नाही तर पास कसं होणार. तर त्या दृष्टीनं व्यक्तिगत विकास जर का करायचा असेल तर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं बोलता यायला पाहिजे.